उपचारासाठी वरदान ठरलेल्या मास्टिकसाठी सध्या सरकारी यंत्रणांना धावपळ करावी लागते। विविध प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असलेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खड्डे बुजवण्यासाठी मास्टिकची मागणी वाढली असून सरकारी यंत्रणांना तारेवरची कसरत करावी लागते। ठाणे महापालिका, MMRD, MSRDC, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी प्राधिकरणांच्या रस्त्यांवर खड्डे पडलेत। घोडबंदर मार्ग तर खड्ड्यातच गेल्याचं चित्र आहे। दुसरीकडे कॅडबरी, नितीन कंपनी, वाघभीळ आदी उड्डाणपुलांसह मुंबई-नाशिक मार्गावर देखील खड्डे पडल्यानं वाहतुकीचा वेग मंदावलाय। खड्डे बुजवण्यासाठी कोल्ड मिक्स पेवर ब्लॉकपेक्षाही मास्टिक हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRD, MSRDC असेच या सर्वच प्राधिकरणांनी मास्टिकचा वापर करण्याचा धडाका लावलाय। त्यामुळे रस्त्यांची उंची वरखाली होत असली तरी देखील हा पर्याय योग्य ठरत असल्याचं दिसत आहे। त्यामुळे मास्टिक उपलब्ध होणं कठीण होत असल्याची माहिती पुढे आली आहे। घोडबंदर मार्गावरच मास्टिकचा वापर अधिक प्रमाणात होत आहे। मास्टिकचा पुरवठा करणारे पुरवठादार यांची संख्या फार कमी असल्यानं मास्टिक वेळेवर उपलब्ध होत नसल्यानं यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली आहे। डांबरीकरणात मास्टिक हे अद्ययावत तंत्रज्ञान आहे। डांबराचं तापमान 180 ते 200 डिग्रीपर्यंत असते। त्याचा सेट होण्याचा कालावधी अतिशय कमी आहे। तसंच ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक वापरलं तेथे चांगलाच परिणामही दिसून येतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ठाणे महापालिकेनं सुरू केलेल्या मदत कक्षाला महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी भेट दिली आहे। प्रथम किसननगर येथील शाळा क्रमांक 23 मधील मदत केंद्रात आयुक्त राव यांनी नोंदणी, कर्मचारी तसंच उपस्थित महिलांशी संवाद साधला। यानंतर नौपाडा येथील दिव्यांग मदत केंद्र येथील मदत कक्षालाही भेट दिली। या योजनेची माहिती मिळवण्यात किंवा अर्ज करण्यात कोणत्या अडचणी आहेत का हे देखील आयुक्त राव यांनी जाणून घेतलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनागरा, उपायुक्त अनघा कदम, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आणि लक्ष्मण गरुडकर आदीही उपस्थित होते। न्यायालयाचे स्थगिती आदेश असतानाही विशाळगडावर ठराविक समुदायाला लक्ष्य करून निष्कासन कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईचा निषेध म्हणून मुंब्रा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा काढून निदर्शनं केली। यावेळी निदर्शकांनी पोलिसांना निवेदनही दिलं। विशाळगडावर उभी करण्यात आलेली दुकानं आणि घरं प्रशासनानं कोणतीही पूर्वसूचना न देता पाडली आहेत। ठराविक समाजाला लक्ष्य करून ही कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई करण्यासाठी धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या काही संघटनांचा हात असल्याचा आरोप करत ही निदर्शनं करण्यात आली। यावेळी निदर्शकांनी तोंडाला काळ्या फिती लावल्या होत्या। यावेळी मर्जिया पठाण यांनी न्यायालयानं निष्कासनाची कारवाई करण्यास स्थगिती दिली असल्याचं सांगितलं। जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत कारवाई करू नये असे स्पष्ट आदेश असतानाही दोन धर्मांमध्ये आलबेल असताना तणाव निर्माण करून राजकारण करण्याचा डाव काही लोकांनी आखलाय। देशातील सामाजिक शांतता नष्ट करण्यासाठी हे कृत्य केलं जात असून त्याचा निषेध करण्यासाठीच आम्ही मूक निदर्शनं केली असल्याचं मर्जिया पठाण यांनी सांगितलं। दरम्यान यावेळेस आंदोलकांनी पोलिसांना निवेदन देऊन सामाजिक अशांतता निर्माण करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली। या आंदोलनात शेकडो शांतताप्रिय नागरिक सहभागी झाले होते। पद्धतीने ऑर्गनाइज्ड शांतीपूर्वक निषेध जाहीर केला। ACP सर होते, त्यांना आम्ही मेमोरंडम दिला, कारण की तिथे विशालगडमध्ये जे हिंसापूर्वक घटना झाली आहे त्याचा निषेध जाहीर केला। कारण की तिथे जे मॅटर आहे ऑलरेडी कोर्टमध्ये आहे आणि विशालगड जे फोर्ट आहे ना दॅट इज ऑलरेडी इन आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट। तर लोकांचं तिथे जाऊन तोडफोड करण्याचा काय विषयच नव्हता। आपण देश आपल्या कॉन्स्टिट्यूशनवर, आपला देश कॉन्स्टिट्यूशनवर चालणार आहे की लोकांच्या मनवर चालणार आहे? देशात किती काय गडबड होत आहे आणि दररोज काय ना क्राईम होत आहे, तर लोक स्वतःच तलवार घेऊन स्वतःचा इन्साफ करायला जात आहे का? स्वतःचा इन्साफ करायला आपल्याला स्वतःला जाणार आहे का? नाही ना। तर मग कोर्ट आणि लॉ कशाला आहे? मला असं वाटतं की लोकसभामध्ये सरकारला चांगला रिस्पॉन्स नाही भेटला आहे महाराष्ट्रावरून, तर त्यांचे हा एक वोट पॉलरायझेशन टॅक्टिक आहे। दिस इज व्हेरी पॉलिटिकल। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। घर हडप करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुमरे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पीडित तरुणीचे पती अशोक सोनावळे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे। फोफानी कंपाऊंड डोंगरीपाडा किंगकॉंग नगर येथे स्वप्नाली अशोक सोनावळे यांचं घर आहे। हे घर त्यांनी भाडे तत्वावर दिलंय। फेब्रुवारी 2023 मध्ये भाडेकरूचा करारनामा संपल्यानंतर स्वप्नाली सोनावळे या घराचा ताबा घेण्यासाठी गेल्या असता संबंधित भाडेकरूंना घराचा ताबा सोडण्यास नकार दिला। तसंच हे घर मनोहर डुमरे यांनी 10 लाखाला विकलं असल्याचं सांगितलं। या संदर्भात भाडेकरूंना डुमरे यांच्याशी स्वप्नाली यांचं फोनवर बोलणं करून दिलं, मात्र जुजबी बोलून डुमरे यांनी फोन बंद केला। त्यामुळे स्वप्नाली सोनावळे यांनी पुन्हा डुमरे यांना फोन केला असता हे घर आपलं आहे, तुम्ही कोण आहात, आपण इथले नगरसेवक असून आपली मालकी आहे असं सांगत डुमरे यांनी स्वप्नाली सोनावळे यांना जातीवाचक शिवीगाळ केली होती। या प्रकरणी कासरडोली पोलीस ठाण्यात दाखल केला होता, मात्र पोलिसांनी कारवाई न केल्यानं स्वप्नाली सोनावळे यांनी न्यायालयात 156(3) नुसार याचिका दाखल केली। त्यावर निर्णय देता 9 जुलै रोजी न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार काल रात्री कासरडोली पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे, अशोक सोनावळे, रमेश समुखराव, राजाभाई सूर्यवंशी, समीर भाऊ नेटके, ज्ञानेश्वर राजपंके आदीही उपस्थित होते। काय विषय आहे, काय प्रेस? नमस्कार, मी मास संघटनेचा अध्यक्ष व सकल मातंग समाज समन्वयक आणि या ठिकाणी ठाणे जिल्हा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे संयुक्त जयंतीच्या कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे। या ठिकाणी आमच्या समाजातील सक्रिय कार्यकर्ते अशोक सोनवणे यांना वारंवार गेल्या 1.5-2 वर्षापासून माजी नगरसेवक मनोज डुमरे सातत्याने त्रास देत आहेत आणि यांच्या असणाऱ्या घरावर 2 वेळा कारवाई करायला लावलेली आहे। या ठिकाणी असणारं त्यांचं स्वतःचं एक गाळा आहे, त्या गाळावर पण कारवाई करावी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी त्यांच्यावर सातत्याने गुन्हा दाखल व्हावा यासाठी समाजातील वेगवेगळे कार्यकर्ते नेते मंडळींनी मिळून या ठिकाणच्या DCPला पत्रव्यवहार निवेदन केलं होतं, परंतु त्यांना राजकीय दबावापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता। त्यानंतर सगळ्या समाज बांधवांनी ठरवलं आणि त्यांना न्यायालयीन पद्धतीने 156(3) अनुषंगाने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 315 व 319च्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु अद्याप त्यांना अटक झालेली नाही। त्यांना अटक करण्यासाठी गेल्या तासभरापूर्वी आम्ही पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेला कळविण्यात आले की 8 दिवसाच्या आत जर त्याला अटक झाली नाही तर अशोकचा जो कुटुंब आहे तो कमिशनर ऑफिस किंवा कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहे, याची नोंद आपण पत्रकारांनी घ्यावी। त्याचप्रमाणे डॉक्टर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच माजी खासदार शिवसेना राजन विचारे यांच्या सूचनेनुसार जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जांभळे नाका, चिंतामणी चौक आणि कळव्यातील शिवाजी चौकात शिवसेनेतर्फे शहीदांना श्रद्धांजली अर्पित करून केंद्र सरकारच्या बोटचेपे धरणाविरोधात काळ्या फिती लावून तीव्र निदर्शनं करण्यात आली।
शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या। या आंदोलनाला ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, माजी नगरसेवक संजय तरे, माजी नगरसेवक संजय दळवी, सुनील पाटील, वसंत गव्हाळे, महिला आघाडीच्या रेखा खोपकर आणि महिला आघाडी यांच्यासह उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, शिवसैनिक तसंच जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी दहशतवादी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून भविष्यात जवानांवर असे हल्ले होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारनं योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली। आपण बघू शकाल 8 दिवसामध्ये 9 जवान जर का डोडा या जिल्ह्यामध्ये शहीद होतात, हे या देशाचं दुर्दैव आहे। वेळोवेळी ज्या पद्धतीचं संरक्षण या देशातील नागरिकांना हे सगळे आपले सुरक्षा व्यवस्था आणि इतर सगळे हे जे शहीद झालेले जवान आहेत, जे वीर जवान आहेत, ते जर का करत असतील तर त्यांच्या बाबतीत ठोस पावलं हे केंद्र सरकार घेणार आहे का, असा हा मोठा प्रश्न आहे। अनेक जर का उपाययोजना तुम्ही आणताय, जम्मू काश्मीरमध्ये नवीन नवीन लॉ इम्प्लिमेंट करताय, पण हे सगळं केंद्र शासनाने केल्यानंतर जर का असे घुसपेट येत असतील आणि आपल्या जवानांना जर का ठार मारण्याचा प्रयत्न करत असतील, असे भ्याड हल्ले करत असतील, तर त्याचा विरोध आम्ही इकडे करतोय। आणि आम्हाला असं वाटतं जर का केंद्र शासन आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्रालय जर का ठोस पावलं नसेल उचलत, ते लोक जर का या दहशतवाद्यांच्या विरुद्ध जर का कोणती ठोस कारवाई नसेल करणार, तर त्यांनी ताबडतोब राजीनामे द्यावे।